सर्वांना नमस्कार. आपण पाहतोय अरेंज मॅरेज लव्ह स्टोरी. या लव्ह स्टोरीचा आज आपण 9वा भाग पाहणार आहोत. चला तर मग वेळ न घालवता सुरुवात करूया. त्या जळलेल्या डायरीच्या पानाची राख खिडकी बाहेरच्या हवेमध्ये विरून गेली आणि त्यासोबतच अद्वैतच्या मनावर वर्षानुवर्ष साचलेलं ते ओझंही कायमचं नष्ट झालं. मनातल्या चांदण्या बंगल्यात आता खऱ्या अर्थाने सुखाचे दिवस आले होते. ऑक्टोबर महिन्याची गुलाबी थंडी सुरू झाली होती आणि घरातील वातावरण खूप प्रसन्न होतं. अद्वैत आणि आरोहीमधलं नातं आता फक्त एका अटीपुरतं किंवा मैत्रीपुरतं उरलं नव्हतं, तर ते एकमेकांच्या श्वासामध्ये विरघळलं होतं. अद्वैत आज रोज ऑफिसमधून निघताना आरोहीला फोन करायचा, तिच्या आवडीच्या गोष्टी विचारायचा आणि येताना कधी गजरा तर कधी तिचे आवडते चॉकलेट्स न विसरता घेऊन यायचा. आरोही सुद्धा अद्वैतच्या प्रत्येक लहान सहान गोष्टीची काळजी घ्यायची. सकाळी त्याचा ऑफिसचा डबा तयार करण्यापासून ते रात्री तो दमून आल्यावर त्याच्यासाठी गरम चहा बनवण्यापर्यंत तिचं प्रेम तिच्या प्रत्येक कृतीतून दिसायचं. सुलभाताई आणि बाबा हे सगळं पाहून खूप सुखावले होते. ज्या घराला कधी काळी शांततेने ग्रासलं होतं तिथे आता रोज हास्यांचे कारंजे उडत होते. एका रविवारी सकाळी संपूर्ण कुटुंब हॉलमध्ये बसून चहा पित होतं. अद्वैत लॅपटॉपवर काहीतरी पाहत होता आणि आरोही नेहमीप्रमाणे सुलभाताईंशी गप्पा मारत होती. अचानक आरोहीला थोडं अस्वस्थ वाटू लागलं. तिचा चेहरा पांढरा पडला आणि ती घाईघाईने उठून वॉशरूमकडे धावली. अद्वैतने हातातला लॅपटॉप बाजूला ठेवला आणि तो काळजीने तिच्या मागे गेला. सुलभाताईंच्या चेहऱ्यावर मात्र एक वेगळंच हसू उमटलं होतं. अनुभवी डोळ्यांना काय चाललंय हे ओळखायला वेळ लागला नाही. अद्वैतने आरोहीला पाणी दिलं आणि तिचा चेहरा पुसला. आरोही, काय होतंय ग? तब्येत ठीक नाहीये का? आपण आत्ताच डॉक्टरांकडे जाऊया. अद्वैत खूप घाबरला होता. सुलभाताईंनी पुढे होऊन अद्वैतचा हात धरला. अरे अद्वैत, घाबरू नकोस. तू आधी तिला खोलीत घेऊन चल आणि आराम करू दे आणि डॉक्टरांना फोन कर, पण घाबरून नाही तर आनंदाची बातमी द्यायला. अद्वैतने आश्चर्याने आईकडे पाहिलं आणि मग त्याने आरोहीकडे पाहिले, जिने लाजून आपली नजर खाली केली होती. 2 तासामध्ये डॉक्टरांनी घरी येऊन चेकअप केलं आणि त्यांनी अधिकृतपणे ती गोड बातमी दिली. आरोही गरोदर होती. अद्वैत आणि तिच्या आयुष्यामध्ये एका नव्या पाहुण्याचं आगमन होणार होतं. ही बातमी ऐकताच अद्वैतच्या डोळ्यामध्ये आनंदाश्रू आले. त्याने सगळ्यांसमोरच आरोहीला घट्ट मिठी मारली. बाबांनी लगेच देवाऱ्यासमोर जाऊन साष्टांग नमस्कार घातला. संपूर्ण घरात जणू दिवाळी साजरी होत होती. अद्वैत आता आरोहीची दुप्पट काळजी घेऊ लागला होता. तिने बेडवरून पाय खाली ठेवला तरी तो धावून जायचा. अद्वैत, अरे मी फक्त प्रेग्नेंट आहे, आजारी नाही. इतकं काय करतोस तू? आरोही हसून त्याला चिडवायची, पण अद्वैत तिचं काहीच ऐकत नव्हता. तो स्वतः स्वयंपाकघरात जाऊन तिच्यासाठी वेगवेगळे पदार्थ बनवण्याचा प्रयत्न करायचा. भलेही शेवटी त्यातलं मीठ कमी जास्त व्हायचं, पण आरोही ते मोठ्या प्रेमाने खायची. पण म्हणतात ना, आयुष्यात सगळंच एकाच वेळी सरळ चालत नाही. सुखाच्या या दिवसांना अचानक ऑफिसच्या एका मोठ्या बातमीने गालबोट लावलं. अद्वैतच्या कंपनीला अमेरिकेतील एका मोठ्या क्लायंटकडून एक खूप मोठा प्रोजेक्ट मिळाला होता. हा प्रोजेक्ट कंपनीच्या अस्तित्वासाठी अत्यंत महत्त्वाचा होता आणि निखिलच्या प्रकरणानंतर कंपनीला पुन्हा उभं करण्यासाठी अद्वैतची तिथे गरज होती. अद्वैतच्या बॉसने त्याला केबिनमध्ये बोलावून घेतलं. अद्वैत, मला माहिती आहे तुझ्या पर्सनल लाईफमध्ये खूप महत्त्वाचा टप्पा सुरू आहे, पण या प्रोजेक्टसाठी तुझी मॅनेजमेंट स्किल्स तिथे आवश्यक आहेत. तुला पुढच्या 6 महिन्यांसाठी न्यूयॉर्कला जावं लागेल आणि हे तुला पुढच्या आठवड्यातच करायचं आहे, बॉसने सांगितलं. हे ऐकून अद्वैतच्या पायाखालची जमीनच सरकली. 6 महिने? आणि तेही आत्ता, जेव्हा आरोहीला त्याची सर्वात जास्त गरज होती. अद्वैत अत्यंत जड अंतकरणाने घरी आला. तो खोलीमध्ये शांत बसून विचार करत होता. आरोहीने त्याचा तो पडलेला चेहरा पाहिला आणि त्याच्या जवळ आली. काय झालं अद्वैत? ऑफिसमध्ये काही प्रॉब्लेम झालाय का? तिने विचारलं. अद्वैतने तिचा हात आपल्या हातामध्ये घेतला आणि तिला ऑफिसच्या प्रोजेक्टबद्दल आणि अमेरिकेला जाण्याबद्दल सगळं सांगितलं. आरोही, मी बॉसला नकार देणार आहे. मला नाही जायचं कुठे. तुझ्या या परिस्थितीत मी तुला सोडून 6 महिने दूर राहूच शकत नाही. माझ्यासाठी बिझनेसपेक्षा तू आणि आपलं बाळ जास्त महत्त्वाचं आहे, अद्वैत ठामपणे म्हणाला. आरोहीने त्याच्याकडे पाहिलं. तिच्या डोळ्यामध्ये अद्वैतच्या या प्रेमाबद्दल खूप आदर होता, पण ती तितकीच समजूतदार होती. तिने अद्वैतच्या चेहऱ्यावर हात ठेवला आणि म्हणाली, अद्वैत, तुम्ही नकार देणार नाही आहात. तुम्ही अमेरिकेला जाणार आहात. अद्वैतने आश्चर्याने तिच्याकडे पाहिलं. आरोही, तू काय बोलतेस? तुला माझी गरज आहे आत्ता. आरोही हसली. मला तुमची गरज नेहमीच असेल अद्वैत, पण तुमच्या करिअरसाठी हा प्रोजेक्ट किती महत्त्वाचा आहे हे मला माहिती आहे. निखिलने कंपनीचं जे नुकसान केलं ते भरून काढण्याची हीच संधी आहे. आणि तुम्ही एकटे कुठे जाताय? तुमचं प्रेम, तुमच्या आठवणी माझ्यासोबत आहेतच ना. इथे आई बाबा आहेत माझी काळजी घ्यायला.
तुम्ही तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करा. मी ते स्वतःला आणि आपल्या बाळाला खूप जपून ठेवेन. मला तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. आरोहीच्या या समजूतदारपणामुळे अद्वैतचं मन अधिकच भरून आलं. ज्या मुलीला त्याने एकेकाळी खूप त्रास दिला होता, ती आज त्याच्या प्रत्येक स्वप्नासाठी स्वतः तडजोड करायला तयार होती. अद्वैतने तिची परवानगी घेऊन जाण्याची तयारी सुरू केली. तो जाण्याचा दिवस उजाडला. सोलापूरच्या रेल्वे स्टेशनवर संपूर्ण फॅमिली त्याला सोडायला आली होती. अद्वैतने आईबाबांचे आशीर्वाद घेतले. शेवटी तो आरोही समोर आला. दोघेही एकमेकांकडे पाहत होते. डोळ्यामधून पाणी वाहत होतं, पण ओठांवर एकच विश्वासाचं हसू होतं. अद्वैतने हळू तिच्या पोटावर हात ठेवला. मी आलो की आपल्या बाळाचा पहिला चेहरा पाहीन. स्वतःची काळजी घे, तो म्हणाला. आरोहीने फक्त मान हलवली. ट्रेन सुरू झाली आणि अद्वैत लांब जात गेला. आरोही त्याला हात दाखवतच तिथेच उभी राहिली. अमेरिकेला पोहोचल्यावर अद्वैत खूप बिझी झाला. तिथली वेळ आणि भारतातील वेळ यामध्ये खूपच फरक होता. तरीही तो दिवसातून 2-3 वेळा न विसरता आरोहीला व्हिडिओ कॉल करायचा. तो तिला तिथल्या थंडीबद्दल, तिथल्या कामाबद्दल सांगायचा आणि आरोही त्याला तिच्या तब्येतीबद्दल अपडेट द्यायची. तिचं पोट आता हळुवारपणे वाढू लागलं होतं, जे पाहून अद्वैत व्हिडिओ कॉलवर स्क्रीनला किस करायचा. त्यांच्यातलं हे अंतर त्यांच्या प्रेमाला अजून घट्ट करत होतं. 3 महिने खूप सुखात आणि वेगाने निघून गेले होते. पण एक दिवस जेव्हा आरोहीचा 7वा महिना सुरू झाला होता, सोलापूरमध्ये अचानक खूप जोराचा पाऊस आणि वादळ सुरू झालं. रात्रीचे 2 वाजले होते. अमेरिकेमध्ये तेव्हा दुपारचे 12:30 झाले होते. अद्वैत एका खूप महत्त्वाच्या क्लायंट मीटिंगमध्ये होता, त्यामुळे त्याचा फोन सायलेंटवर होता. तिकडे सोलापूरच्या घरामध्ये आरोहीला अचानक तीव्र कळा येऊ लागल्या. तिचा त्रास खूप वाढला. तिने अद्वैतच्या नंबरवर सतत फोन लावला, पण अद्वैतचा फोन वाजतच राहिला. त्याने उचलला नाही. आरोही वेदनेने विवळत होती. सुलभाताई आणि बाबा धावत तिच्या रूममध्ये आले. तिची अवस्था पाहून बाबांनी लगेच गाडी काढली आणि तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन निघाले. मुसळधार पाऊस आणि वादळामुळे रस्त्यावर झाडं पडली होती, त्यामुळे गाडी चालवणं खूप कठीण जात होतं. आरोही गाडीच्या मागच्या सीटवर सुलभाताईंचा हात धरून रडत होती. आई, खूप दुखतंय. अद्वैतला फोन लावा ना, तो कुठे आहे? सुलभाताईही रडत अद्वैतच्या नंबरवर ट्राय करत होत्या, पण फोन लागत नव्हता. कसाबसा मार्ग काढत बाबा तिला सोलापूरच्या त्याच सिव्हिल हॉस्पिटलमध्ये घेऊन पोहोचले. डॉक्टरांनी तिला तातडीने लेबर रूममध्ये नेलं. सिच्युएशन खूप गुंतागुंतीची आहे. प्रीमॅच्युअर डिलिव्हरी करावी लागेल. बाळाचा जीव धोक्यात आहे, डॉक्टरांनी बाहेर येऊन सांगितलं. तिकडे अमेरिकेत अद्वैतची मीटिंग संपली. त्याने फोन हातात घेतला आणि त्यावर आरोहीचे आणि आईचे तब्बल 25 मिस कॉल पाहिले. त्याच्या छातीमध्ये धस्स झालं. त्याने लगेच आईच्या नंबरवर बॅक कॉल केला. फोन बाबांनी उचलला. बाबांचा आवाज रडवेला होता. अद्वैत, अरे कुठे होतास तू? आरोही हॉस्पिटलमध्ये आहे. डॉक्टरांनी सांगितलंय की सिच्युएशन खूप क्रिटिकल आहे. बाळाचा आणि तिचा जीव. बाबांचं बोलणं पूर्ण व्हायच्या आतच फोन कट झाला, कारण वादळामुळे नेटवर्क गेलं होतं. अद्वैतच्या हातातून फोन खाली पडला. त्याच्या डोळ्यांसमोर पूर्णपणे अंधार पसरला. तो हजारो मैल दूर अमेरिकेत एका बंद खोलीत उभा होता आणि त्याची बायको आणि त्याचं बाळ तिथे मृत्यूशी झुंज देत होतं. तो या क्षणी तिच्या जवळ जाऊ शकत नव्हता, तिचा हात धरू शकत नव्हता. अद्वैत वेड्यासारखा ओरडला आणि त्याने सरळ एअरपोर्टच्या दिशेने धाव घेतली. त्याला आत्ताच्या आत्ता भारतात पोहोचायचं होतं. अद्वैत भारतात वेळेवर पोहोचू शकेल का? आरोही आणि त्याच्या बाळाचा जीव वाचेल का? या कठीण परिस्थितीत त्यांच्या नात्याची अजून कोणती नवीन परीक्षा देवाला घ्यायची आहे का? पुढील भागात पाहूया. तोपर्यंत आजचा भाग कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवा. भेटूया उद्याच्या भागात. चलो बाय.